फायनान्शियल अकाउंटिंग विथ बेसिक टॅली ERP9 या आपल्या ऑनलाईन कोर्समधील सेशन नंबर 15 मधील पुढचा भाग आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। या सेशन नंबर 15 मध्ये आपण प्रॅक्टिकल असाइनमेंट नंबर 3 A to Z कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या नावाने एक कन्सल्टन्सी कंपनी आहे, एक नॉन ट्रेडिंग कंपनी आहे, याचा अकाउंटिंग आपण करायला सुरुवात केली आहे। ऑलरेडी पाठीमागच्या भागामध्ये आपण या असाइनमेंटमधील एप्रिल 2010 या महिन्याच्या ट्रान्झॅक्शन्स डिस्कस केलेले आहेत आणि आय होप तुम्ही या सर्व ट्रान्झॅक्शन्स टॅलीमध्ये एंटर देखील केले असतील। 1 मे 2010 ही 14 नंबरची ट्रान्झॅक्शन आपण आता डिस्कस करूया। मिस्टर महेश पेड ₹6,000 इन कॅश टू इंक अँड पेपर पब्लिशिंग। इंक अँड पेपर पब्लिशिंग किंवा इंक अँड पेपर पब्लिशर हे अकाउंट आपण मागच्या महिन्याच्या ट्रान्झॅक्शनमध्ये ओपन केलं होतं। या व्यक्तीकडून उधारीवरती स्टेशनरी खरेदी करण्यात आलेली होती आणि त्याचे पैसे आता या 1 तारखेला दिले गेलेले आहेत। या ट्रान्झॅक्शनमध्ये पेमेंट केलं गेलेलं असल्यामुळे या ट्रान्झॅक्शनची एंट्री F5 पेमेंट व्हाउचर या व्हाउचरमधून तुम्हाला करायची आहे। डेबिट साईडला तुम्हाला टाईप करायचं आहे इंक अँड पेपर पब्लिशर, अमाऊंट ₹6,000 आणि क्रेडिट साईडला तुम्हाला टाईप करायचं आहे कॅशमध्ये पेमेंट दिलं गेलेलं असल्यामुळे क्रेडिट साईडला आपल्याला कॅश अकाउंट हा अकाउंट सिलेक्ट करायचा आहे। सो दिस इज पेमेंट ट्रान्झॅक्शन। पेमेंट व्हाउचरमध्ये करण्यात येणारी ही ट्रान्झॅक्शन अशा पद्धतीने सोडवली जाईल। इंक अँड पेपर पब्लिशर अकाउंट डेबिट बिकॉज द पेमेंट इज गिवन टू इंक अँड पेपर पब्लिशर. इंक अँड पेपर पब्लिशर becomes the receiver. Receiver is always debited, so this account goes to the debit side. Cash account credit because cash goes out. पैसे आपण रोख दिलेले आहेत म्हणून कॅश अकाउंट क्रेडिटला आपल्याला द्यावे लागेल। 5 मे या तारखेची पुढची ट्रान्झॅक्शन आहे। मिस्टर महेश पेड ₹2,500 बाय चेक टुवर्ड्स ऑफिस रेंट फॉर एप्रिल 2010। एप्रिल महिन्याचं भाडं चेक स्वरूपात दिलं गेलेलं आहे ₹2,500। ही ट्रान्झॅक्शन देखील आपल्याला पेमेंट व्हाउचर या व्हाउचरमधूनच एंटर करायची आहे आणि आपल्याला डेबिट साईडला टाईप करायचं आहे ऑफिस रेंट। हा अकाउंट जर उपलब्ध नसेल तर तुम्हाला इनडायरेक्ट एक्सपेन्स या अकाउंट ग्रुपमध्ये हा लेजर क्रिएट करायचा आहे। अमाऊंट आहे ₹2,500 आणि क्रेडिट साईडला तुम्हाला टाईप करायचं आहे टू HDFC बँक अकाउंट। जरी या ट्रान्झॅक्शनमध्ये बँकेचं नाव मेन्शन केलेलं नसलं तरी मागच्या महिन्यामध्ये आपण सोडवलेल्या ट्रान्झॅक्शनच्या संदर्भानुसार आपण या प्रकारची एंट्री करूया ऑफिस रेंट अकाउंट डेबिट टू HDFC बँक अकाउंट क्रेडिट। आपण मागच्या महिन्यामध्ये सोडवलेल्या ट्रान्झॅक्शनच्या संदर्भानुसार आपण आपला अकाउंट HDFC बँकेमध्ये ओपन केलेला आहे, त्यामुळे जिथे जिथे चेक पेमेंटचा वापर केला गेला आहे तिथे तिथे HDFC बँक हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे 6 मे 2010। मिस्टर महेश पेड सॅलरीज थ्रू चेक फॉर एप्रिल 2010। ब्रॅकेटमध्ये मुद्दाम सांगितलं गेलं आहे 25 डेज म्हणजे एकूण 25 दिवसाचीच सॅलरी दिली गेली आहे। कदाचित 5 दिवस हे दोघंही एम्प्लॉईज ॲब्सेंट होते, तेवढा पगार कट करून राहिलेलाच फक्त पगार दिला गेलेला आहे। माया नायर आणि विजय नारायण हे 2 एम्प्लॉईज आहेत आणि या 2 एम्प्लॉईजना सॅलरी दिली गेलेली आहे। इथे स्पेसिफिकली आपल्याला ही एंट्री पेमेंट व्हाउचरमधून करायची आहे बिकॉज द सॅलरी पेमेंट इज मेड बाय चेक। आपण कोणत्याही प्रकारचं पेमेंट चेक किंवा कॅशनं दिलं गेलं असेल तर ती एंट्री आपण पेमेंट व्हाउचरमधून करतो। इथे आपल्याला डेबिटला अकाउंट क्रिएट करायचं आहे माया नायर सॅलरी एक्सपेन्स अकाउंट आणि दुसरं अकाउंट देखील आपल्याला डेबिट साईडला पोस्ट करायचं आहे विजय नारायण सॅलरी अकाउंट। हे 2 अकाउंट ओपन करत असताना तुम्ही स्पेसिफिकली सॅलरी एक्सपेन्सेस हा एक नवीन अकाउंट ग्रुप तयार करायचा आहे आणि हा सॅलरी एक्सपेन्सेस नावाचा अकाउंट ग्रुप तुम्हाला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस या ग्रुपमध्ये क्रिएट करायचा आहे आणि मगच हा अकाउंट तुम्हाला क्रिएट करायचा आहे। तुम्ही कोणत्याही प्रकारचा एक्सपेन्स अकाउंट क्रिएट करण्यासाठी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस या ग्रुपचा वापर जरी करत असला तरी मागच्या भागामध्ये आपण अकाउंट ग्रुप कसे क्रिएट करायचे आपल्या आवश्यकतेनुसार जर तुम्हाला काही अकाउंट्सचं ग्रुपिंग करायचं असेल तर ऑलरेडी एक्झिस्टिंग असणाऱ्या अकाउंट्स ग्रुपमध्ये तुम्ही काही सबग्रुप देखील बनवू शकता, ज्याला कस्टम सबग्रुप असं तुम्ही म्हणू शकता। तर ही एंट्री करण्याच्या आधी तुम्हाला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस या अकाउंट ग्रुपमध्ये जाऊन सॅलरी एक्सपेन्सेस नावाचा एक कस्टम ग्रुप क्रिएट करायचा आहे आणि त्या ग्रुपमध्ये हा माया नायर सॅलरी अकाउंट तुम्हाला ओपन करायचं आहे आणि अशाच पद्धतीनं विजय नारायण सॅलरी अकाउंट
किंवा विजय नारायण सॅलरी एक्सपेन्सेस हा लेजर देखील क्रिएट करत असताना तुम्हाला सॅलरी एक्सपेन्सेस या नवीन ग्रुपचा वापर करायचा आहे जो तुम्ही आधी बनवणार आहात. आणि इथे आपल्याला अमाऊंट टाईप करायची आहे. माया नायरसाठी 6,500 रुपये आणि विजय नारायणसाठी 3,900 रुपये. आणि ऑफकोर्स क्रेडिट साईडला आपल्याला टाईप करायचं आहे HDFC बँक अकाउंट, कारण की यांना जी सॅलरी पेमेंट दिलं गेलेलं आहे हे सॅलरी पेमेंट चेक्सच्या साहाय्याने दिलं गेलेलं आहे आणि आपलं खातं HDFC बँकेमध्ये असल्यामुळे आपण HDFC बँक अकाउंट क्रेडिट अशी एंट्री करणार आहोत. आणि इथे आपल्याला टोटल अमाऊंट टाईप करायची आहे. स्पेसिफिकली इथे सॅलरी देत असताना 25 डेज 25 दिवसाचीच सॅलरी दिली गेलेली आहे. कदाचित पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला पूर्ण सॅलरी द्यावी लागणार आहे. तर 25 दिवसाला 6,500 इतकी सॅलरी असेल तर 30 दिवसाला किती हे कदाचित तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये ठरवावं लागणार आहे. तर टोटल अमाऊंट आपण टाईप करूया इथे 10,400 अँड दिस अमाऊंट शुड बी पेड थ्रू बँक अकाउंट. बँक अकाउंटच्या साहाय्यानं म्हणजेच HDFC बँकेमधून हे पेमेंट आपण दिले गेलेले आहे. त्यामुळे क्रेडिट साईडला HDFC बँक अकाउंट हा लेजर आपण सिलेक्ट करूया. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे 7 मे. मिस्टर महेश पेड मोबाईल फोन बिल अमाउंटिंग टू ₹1250 इन कॅश फॉर एप्रिल 2010. सो वन्स अगेन दिस इज अ पेमेंट टाईप ऑफ ट्रान्झॅक्शन. ही पुन्हा एकदा पेमेंट ट्रान्झॅक्शन आहे. F5 या शॉर्टकट कीचा वापर तुम्हाला करायचा आहे. डेबिट साईडला तुम्हाला टाईप करायचं आहे मोबाईल बिल एक्सपेन्सेस किंवा टेलिफोन बिल एक्सपेन्सेस. आणि हा अकाउंट क्रिएट करत असताना ऑफकोर्स इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हा अकाउंट ग्रुप तुम्ही यूज करू शकता. अमाऊंट इज ₹1250 अँड द पेमेंट इज गिवन बाय कॅश. सो कॅश अकाउंट शुड बी गिवन टू द क्रेडिट साईड. कॅश अकाउंट हा क्रेडिट साईडला तुम्हाला टाईप करायचा आहे. आणि मोबाईल बिल एक्सपेन्सेस अकाउंट किंवा मोबाईल एक्सपेन्सेस अकाउंट तुम्हाला डेबिट साईडला क्रिएट करून ठेवायचं आहे. मोबाईल बिल हा अकाउंट क्रिएट करत असताना इनडायरेक्ट एक्सपेन्स हा लेजर ग्रुप तुम्ही चूज करा. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन इज पेमेंट इश्यूड. मिस्टर महेश इश्यूड चेक ₹12,500 टू ग्लोबल हाऊस. ग्लोबल हाऊस या व्यक्तीला चेकच्या साहाय्याने 12,500 रुपये इतके पेमेंट देण्यात आलेलं आहे. ग्लोबल हाऊस इज अवर क्रेडिटर, ज्यांच्याकडून आपण काही स्टेशनरी उधारीवरती खरेदी केली होती मागच्या महिन्याच्या ट्रान्झॅक्शनच्या संदर्भानुसार आणि त्यांना आपण 12,500 चेकच्या स्वरूपात दिले गेलेले आहेत. तर पेमेंटमधून पुन्हा एकदा ही ट्रान्झॅक्शन होणार आहे. HDFC बँक अकाउंट इज गिवन टू द क्रेडिट साईड बिकॉज चेक गिवन. चेक दिलेला असल्यामुळे HDFC बँक अकाउंट क्रेडिट साईडला आपण टाईप करूया आणि ही एंट्री पेमेंट व्हाउचरमधून एंटर करा. पुन्हा एकदा पेमेंटची आणखीन एक ट्रान्झॅक्शन इथे दिली गेलेली आहे. मिस्टर महेश पेड ₹1,100 इन कॅश टुवर्ड्स इलेक्ट्रिसिटी चार्जेस. डेबिट साईडला तुम्हाला टाईप करायचं आहे इलेक्ट्रिसिटी चार्जेस किंवा लाईट बिल. हा अकाउंट क्रिएट करत असताना तुम्ही इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हा ग्रुप यूज करा बिकॉज इलेक्ट्रिसिटी चार्जेस इज अन इनडायरेक्ट एक्सपेन्सेस 1,100. आणि क्रेडिट साईडला टाईप करा कॅश इन हँड किंवा कॅश अकाउंट जो अकाउंट तुमच्याकडे उपलब्ध आहे बिकॉज द कॅश पेड. रोख पैसे आपण दिलेले आहेत. सो कॅश अकाउंट इज गिवन टू द क्रेडिट साईड. 14 मेची ट्रान्झॅक्शन आहे. मिस्टर महेश रिसिव्ड फर्दर ॲडव्हान्स ₹25,000 फ्रॉम सिल्वर सर्व्हिसेस बाय चेक. पहा मागच्या महिन्याच्या ट्रान्झॅक्शनच्या संदर्भानुसार आपण एक ट्रान्झॅक्शन मागच्या महिन्यामध्ये पाहिली होती. मिस्टर महेशनी सिल्वर सर्व्हिसेस या कंपनीबरोबर काहीतरी करार केला आहे. 75,000 रुपयाच्या कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासंदर्भात एक करार केला आहे. आणि एप्रिल महिन्यामध्ये 25,000 रुपये ॲडव्हान्स आपल्याकडे आलेला होता आणि तो आपण ॲडव्हान्स अकाउंटला जमा करून ठेवला होता. मे महिन्यामध्ये या तारखेला पुन्हा एकदा एक ॲडव्हान्स जमा झालेला आहे 25,000. मिस्टर महेश रिसिव्ड फर्दर ॲडव्हान्स ऑफ ₹25,000 फ्रॉम सिल्वर सर्व्हिसेस बाय चेक. ही एंट्री करत असताना इथे आपल्याला रिसिट व्हाउचरचा वापर करायचा आहे. F6 इज द शॉर्टकट की बिकॉज चेक इज रिसिव्ड. डेबिट साईडला तुम्हाला टाईप करायचं आहे HDFC बँक अकाउंट 25,000. आणि अजून आपण कुठल्याही प्रकारचं बिल किंवा कुठल्याही प्रकारची इनवॉइस सिल्वर सर्व्हिसेसला केलेली नसल्यामुळे आपण सिल्वर सर्व्हिसेस ॲडव्हान्स अकाउंट असा एक लेजर मागच्या महिन्यामध्ये तयार केलेला होता. तर त्या ॲडव्हान्स अकाउंटला इथे आपल्याला पुन्हा एकदा क्रेडिट करायचं आहे. तर इथे आपण ॲडव्हान्स फ्रॉम सिल्वर सर्व्हिसेस हा अकाउंट इथे आपण क्रेडिटला पोस्ट करूया. ॲडव्हान्सेस सिल्वर सर्व्हिसेस अकाउंट या ॲडव्हान्स अकाउंटला आपण 25,000 क्रेडिट करून ठेवणार आहोत. ज्यावेळेला आपण या कंपनीला इनवॉइस करू, प्रत्यक्षात एखाद्या कन्सल्टन्सी सर्व्हिस इश्यू करू,
तेव्हा आपण ही एंट्री रिव्हर्स करणार आहोत. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे 15 मे. मिस्टर महेश रिएम्बर्स्ड कन्व्हेन्स बिल अमाउंटिंग टू ₹650 इन कॅश टू विजय नारायण. याचा अर्थ असा आहे की विजय नारायण या व्यक्तीनं कन्व्हेन्स बिल काहीतरी खर्च ₹650 रोख केला आहे आणि त्याला ते रोख ₹650 आपण दिलेले आहेत. हा एक प्रकारचा खर्च आहे, म्हणून आपण याची एंट्री पेमेंट ट्रान्झॅक्शनमधून करणार आहोत. F5 इज द शॉर्टकट की. डेबिट साईडला आपण टाईप करणार आहोत कन्व्हेन्स एक्सपेन्सेस. हा अकाउंट तुम्हाला ओपन करावं लागेल. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस या अकाउंट ग्रुपमध्ये तुम्हाला हा लेजर ओपन करायचा आहे. अमाऊंट इज ₹650. क्रेडिट साईडला तुम्हाला टाईप करायचं आहे कॅश बिकॉज द कॅश इज गिवन टू विजय. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन मिस्टर महेश पेड ₹150 इन कॅश टुवर्ड्स मिसलेनियस एक्सपेन्सेस. ऑफिस एक्सपेन्सेससाठी ₹150 दिले गेले. ही एंट्री देखील पेमेंट वाउचरमध्ये आपल्याला करायची आहे. डेबिट साईडला आपल्याला टाईप करायचं आहे मिसलेनियस ऑफिस एक्सपेन्सेस. हा देखील लेजर तुम्हाला क्रिएट करायचा आहे आणि हा लेजर क्रिएट करत असताना देखील तुम्हाला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हाच ग्रुप यूज करायचा आहे. अमाऊंट ₹150 अँड क्रेडिट साईडला आपल्याला टाईप करायचं आहे इथे कॅश अकाउंट ₹150. नेक्स्ट मिस्टर महेश रिसीव्ड 15,000 ऑफ कन्सल्टिंग रेव्हेन्यू इन कॅश फ्रॉम ओमेगा इन्फोटेक. ओमेगा इन्फोटेक या व्यक्तीकडून कन्सल्टन्सी सर्व्हिस दिल्यासंदर्भात काही रेव्हेन्यू म्हणजेच काही कन्सल्टिंग फी तुम्हाला मिळालेली आहे. एकूण ₹15,000 रोख स्वरूपात मिळालेले आहेत. रोख स्वरूपात पैसे आपल्याला मिळालेले आहेत म्हणून रिसीट वाउचरचा वापर मला करावा लागेल. डेबिट साईडला मी टाईप करेन कॅश अकाउंट बिकॉज कॅश कम्स इन ₹15,000. ₹15,000 इतकी कॅश आपल्याकडे जमा झालेली आहे. आणि क्रेडिट साईडला आपल्याला टाईप करायचं आहे कन्सल्टन्सी सर्व्हिस किंवा कन्सल्टन्सी फीज अकाउंट. कन्सल्टन्सी चार्जेस किंवा कन्सल्टन्सी फीज असा एक लेजर तुम्हाला तयार करायचा आहे. अँड बिकॉज दिस इज युअर इन्कम यू हॅव टू क्रिएट दिस अकाउंट अंडर इनडायरेक्ट इन्कम. इनडायरेक्ट इन्कम या अकाउंट ग्रुपमध्ये तुम्हाला हा लेजर क्रिएट करायचा आहे आणि अमाऊंट टाईप करायचं आहे 15,000. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. 25 मेची ही ट्रान्झॅक्शन आहे. मिस्टर महेश रेज्ड अन इनवॉइस फॉर 75,000 ऑन सिल्वर सर्व्हिसेस आफ्टर कम्प्लिशन ऑफ सर्व्हिस. पहा एप्रिल महिन्यामध्ये एक ट्रान्झॅक्शन आपण घेतली होती की ज्यामध्ये सिल्वर सर्व्हिसेस या कंपनीबरोबर ₹75,000चा एक कॉन्ट्रॅक्ट क्रिएट केला गेला होता आणि त्याच्या अगेन्स्ट एकदा 25 आणि पुन्हा एकदा 25 असे टोटल ₹50,000 ॲडव्हान्स आपल्याकडे ॲडव्हान्स खात्याला जमा आहेत. आणि आता ₹75,000ची इन्व्हॉइस आपण केलेली आहे आणि सिल्वर सर्व्हिसेसनं राहिलेले ₹25,000 पण आपल्याला दिलेले आहेत. सिल्वर सर्व्हिसेस पेड द बॅलन्स अमाऊंट ऑफ ₹25,000 इन कॅश आफ्टर डिडक्टिंग द ॲडव्हान्स पेड. सर्वात आधी आपल्याला एक अशी एंट्री करावी लागेल. डेबिट साईडला आपल्याला टाईप करायचं आहे सिल्वर सर्व्हिसेस अकाउंट. हा एक नवीन अकाउंट आपल्याला ओपन करायचा आहे अंडर सन्ड्री डेटर्स. अमाऊंट ₹75,000 आणि हे अकाउंट मी डेबिट का केलं कारण की आपण त्याला काहीतरी सर्व्हिस दिलेली आहे आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्याला काहीतरी पैसे येणार आहेत. मग काही वेळा ते पैसे आपल्याकडे ॲडव्हान्स आले असतील तर आपण त्या ॲडव्हान्स अकाउंटला जमा खर्च करू शकतो किंवा जर पैसे आले नसतील तर आपण संबंधित खात्याला ते पैसे येणं आहे असं दाखवू शकतो. सो सिल्वर सर्व्हिसेस अकाउंट डेबिट आणि हा अकाउंट तुम्हाला क्रिएट करायचा आहे अंडर सन्ड्री डेटर्स. आणि क्रेडिट साईडला तुम्हाला टाईप करायचं आहे कन्सल्टन्सी चार्जेस अकाउंट. तर हे जे बिल किंवा हे जे इन्व्हॉइस आपण त्याला पाठवलेलं आहे हे कन्सल्टन्सी चार्जेससाठी पाठवलेलं आहे आणि त्याच्याकडून मिळणारी कन्सल्टन्सी सर्व्हिस किंवा कन्सल्टन्सी चार्जेस किंवा रेव्हेन्यू हा आपला उत्पन्न आहे म्हणून तो आपण क्रेडिट साईडला टाईप करतो आहे. आणि ही एंट्री ऑफकोर्स जर्नल वाउचरमधून तुम्हाला करायची आहे. या ट्रान्झॅक्शनमध्ये 2 एंट्री होणार आहेत. एक आहे जर्नल वाउचर. त्या व्यक्तीला आपण एक इन्व्हॉइस पाठवलेला आहे ₹75,000च्या कन्सल्टन्सी चार्जेसचा, तर त्याची एक एंट्री आपण इथे केलेली आहे सिल्वर सर्व्हिसेस अकाउंट डेबिट आणि क्रेडिटला आहे कन्सल्टन्सी चार्जेस. पण या व्यक्तीकडून एकूण ₹75,000 येणं नाही आहे. ॲक्च्युली पहिल्या महिन्यामध्ये 25,000 आणि आता काही दिवसापूर्वी 25,000 असे टोटल ₹50,000 आपल्याकडे जमा झालेले आहेत आणि ते पैसे आपण एका ॲडव्हान्स अकाउंटला जमा करून ठेवलेले आहेत. पहा तितक्या रकमेनं तो अकाउंट आपण क्रेडिट करून ठेवलेला आहे. पाठीमागच्या ट्रान्झॅक्शनच्या रेफरन्सनुसार ॲडव्हान्स सिल्वर सर्व्हिसेस अकाउंट हा अकाउंट आपण आत्ता ₹25,000साठी क्रेडिट केलेला आहे आणि मागे देखील हा अकाउंट 25,000साठी क्रेडिट केलेला आहे.
म्हणजे या अकाउंटवर एकूण 50,000 रुपये इतका क्रेडिट बॅलन्स आहे जो आपल्याला डेबिट करून जमा करायचा आहे. तर इथं दुसरी ट्रान्झॅक्शन अशी करावी लागणार आहे. डेबिट साईडला टाईप करायला लागणार आहे ॲडव्हान्स सिल्वर सर्व्हिसेस अकाउंट 50,000, म्हणजे त्या अकाउंटला असणारा जो क्रेडिट बॅलन्स आहे तो डेबिट केल्यामुळे तो अकाउंट नील होईल. त्यानंतर राहिलेले 25,000 रुपये कॅश स्वरूपात आलेले असल्यामुळे आपण कॅश अकाउंट डेबिट करूया 25,000 आणि अशा प्रकारे त्याचा बॅलन्स पूर्ण नील झालेला आहे. क्रेडिट साईडला तुम्हाला टाईप करायचं आहे सिल्वर सर्व्हिसेस अकाउंट. हा जो अकाउंट तुम्ही क्रिएट करून त्याला डेबिट केलं होतं हा अकाउंट तुम्ही इथं क्रेडिट करा, म्हणजे त्याच्याकडचं येणं पण काही दिसणार नाही आणि इथे पैसे आलेले असल्यामुळे तुम्ही ही एंट्री रिसीट व्हाउचरमधून करू शकता. F6 या शॉर्टकट कीचा वापर तुम्हाला इथे करता येऊ शकेल. अशा प्रकारे या 25 मे या तारखेच्या 2 ट्रान्झॅक्शन्स होतील, एक जर्नलमध्ये आणि दुसरी रिसीटमध्ये. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन मिस्टर महेश विड्रू ₹6,000 कॅश फॉर पर्सनल यूज. पर्सनल यूजसाठी काही पैसे मिस्टर महेशने किंवा महेश या व्यक्तीने बिझनेसमधून विड्रॉ केले. बिझनेसमधून विड्रॉ केलेले पैसे हे ड्रॉईंग समजले जातात. बिझनेसमधून पैसे गेलेत म्हणून पेमेंट व्हाउचरमध्ये एंट्री करावी लागेल. डेबिट साईडला आपल्याला टाईप करायचं आहे मिस्टर महेश ड्रॉईंग अकाउंट. असा अकाउंट आपण लास्ट टाइम क्रिएट केला होता, मिस्टर महेश ड्रॉईंग अकाउंट, अमाऊंट ₹6,000. आणि क्रेडिट साईडला आपल्याला टाईप करायचं आहे कॅश अकाउंट क्रेडिट 6,000. आणि ऑफकोर्स ही एंट्री तुम्हाला कंप्लीट करायची आहे पेमेंट ट्रान्झॅक्शनमधून. F5 ही शॉर्टकट की वापरा. पेमेंट ट्रान्झॅक्शनमधून ही एंट्री तुम्ही कंप्लीट करू शकता. अशा प्रकारे आपण या सेशनमध्ये या प्रॅक्टिकल असाइनमेंट नंबर 3 A to Z कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यामध्ये आपण मे महिन्याच्या ट्रान्झॅक्शन्स कशा एंटर करायच्या, त्याची जर्नल एंट्री काय होईल या संदर्भात माहिती डिस्कस केलेली आहे. आता तुम्ही टॅली ओपन करून आवश्यकतेप्रमाणे सर्व लेजर्स क्रिएट करा आणि आत्ता डिस्कस केल्याप्रमाणे मे महिन्याच्या सर्व ट्रान्झॅक्शनची एंट्री तुम्ही टॅलीमध्ये पोस्ट करा. आणि त्यानंतर तुम्ही 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीचा ट्रायल बॅलन्स रिपोर्ट ओपन केला तर तुम्ही क्रिएट केलेला ट्रायल बॅलन्स आणि या फाईलमध्ये दिला गेलेला ट्रायल बॅलन्स हा जुळतोय का हे तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर तुम्ही आज थोडासा आणखी वेळ स्पेंड करा आणि जून महिन्याच्या ट्रान्झॅक्शनची एंट्री देखील तुम्ही करा. जून महिन्यामध्ये देखील काही असे ट्रान्झॅक्शन देण्यात आलेले आहेत, या ट्रान्झॅक्शनची एंट्री तुम्ही करा. प्रत्येक वेळी अकाउंट जर तयार नसेल किंवा उपलब्ध नसेल तर तो अकाउंट किंवा लेजर तुम्हाला तयार करायचा आहे. ड्युरिंग एंट्री यू कॅन क्रिएट ए न्यू लेजर और न्यू अकाउंट. आणि हा अकाउंट तयार करत असताना ॲप्रोप्रिएट ग्रुप सिलेक्ट करणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरू शकतं. अशा प्रकारे या आजच्या सेशनमध्ये आपण मे महिन्याच्या ट्रान्झॅक्शन्स डिस्कस केलेल्या आहेत. इथे आपण हा सेशन स्टॉप करूया. थँक्यू.